मेरे साथ क्या क्या हुआ. खूप काही झालं इथं. इथं आली ना त्यापासून खूप खूप काही काही झालं. म्हणजे काही चांगल्या गोष्टी घडल्या, काही बेकार गोष्टी घडल्या. चांगल्या गोष्टी तर आहेच माझ्यासोबत, पण मग ज्या बेकार गोष्टी घडल्या त्या माझ्या नेहमी डोक्यातून जातच नाही, जात म्हणजे जातच नाही. पण मग काय आता, जे झालं ते झालं. म्हणजे वाईट गोष्टी अशा घडल्या, की काही लोकांजवळून मला असं वाटत होतं, की नाही ते लोकं माझ्यासोबत चांगलं राहतील किंवा मग चांगलं वगैरे बोलतील. मला त्यांची साथ पाहिजे होती, पण त्यांनी मला नेहमी असा सहारा दिला, की हां, म्हणजे असं सहारा म्हणजे असं, की हां, माझ्यावरती दया केली नाही का, मला कोणी नाही वगैरे, वगैरे असं म्हणून त्यांनी माझ्यावर दया केली आणि शेवटी काय, मी सगळं करूनसुद्धा माझ्यावरतीच असं हे केलं गेलं, की नाही मी खूप खराब आहे, असं आहे, तसं आहे. बट असं काहीच नाही आहे. थोडंसं माझे तोंड जास्त चालते. म्हणून मग याचा अर्थ असा थोडीच आहे, की मी खरंच बदमाश आहे वगैरे, वगैरे असं थोडीच आहे. कारण ठीक आहे, ज्या गोष्टी मला सहन झाल्या आणि ते नाही बोलले, की ना हां बाबा असं काही करू नको असं वगैरे, वगैरे. पण मग ठीक आहे. मला असं वाटतं, की जर माझी फ्रेंड आहे तर ती माझीच राहिली पाहिजे. जर माझा बेस्ट फ्रेंड आहे तर माझा बेस्ट फ्रेंड माझाच राहिला पाहिजे. जर माझा कोणी BF वगैरे असेल तर फक्त माझ्यासोबतच बोलला पाहिजे. दुसऱ्या कोणासोबत बोलला नाही पाहिजे. मला असं वाटतं आणि खरंच असं वाटतं. कारण लहानपणापासून एकटी राहिली आहे तर असं वाटतं, की माझी प्रत्येक गोष्ट ही माझीच असली पाहिजे. माझ्या गोष्टीवर कोणाचीच नजर नसली पाहिजे. मला हे पहिल्यापासून वाटतं, जेव्हा मी लहान होते ना तेव्हापासून असं वाटतं, की नाही या सगळ्या गोष्टी माझ्या आहे ना, तर मग माझ्याच राहिल्या पाहिजे. परत कोणाच्या झाल्याच पाहिजे नाही. मी लहान होते तेव्हा पण तेव्हा पण आहे ना, जेव्हा लहान होते ना, तेव्हा माझ्याकडे सगळं मी घरामध्ये सगळ्यात मटकी इत्री पोरगी होती. माझी आई कानातले, लिपस्टिक, सँडल, मस्त माझा छोटासा फ्रॉक आणि मी छोटीशी 2 बुच्या-बिच्या घालून. पण तेच जर माझ्या बहिणीने वगैरे केलं, मी मग खूप ओरडायची. माझे कपडे-गिपडे घ्यायचे. मी खूप बोलायची, आई असं नको, तसं नको, माझे कपडे द्यायचे नाही" वगैरे, वगैरे. आणि सेम जसं मी मोठं झाले तेव्हा पण मला असं वाटतं, की नाही हे माझं आहे ना, ते माझ्याजवळच राहिलं पाहिजे. पण ज्यावेळेस मी लहान होती, माझ्या बहिणी माझ्या वस्तू घेत होत्या, तेव्हा मी आईला मागून रडून-बिडून घेऊन घेत होती. पण मग आता मी जर कोणती गोष्ट मला पाहिजे असेल तर ते मी कोणाजवळून रडून पण मागू शकत नाही आणि काहीच नाही. कारण आता मी मोठी झाली. आता मला थोडंसं ॲडजस्ट करावं लागलं. समजून घ्यावं लागतं, की नाही ती गोष्ट तुझ्यासाठी नव्हती. XYZ लोकांसाठी होती, तर ती त्यांच्याजवळ गेली आहे वगैरे, वगैरे असं मला स्वतःला विचार करावा लागतो आणि मग एकदम शांत बसावं लागतं, की आता आई आहे, पण मग आई मला ते नाही देऊ शकत ना, जे मला पाहिजे होतं. म्हणजे असं म्हणत नाही, की माझी आई मला सगळ्या गोष्टी देते, पण मग आता एवढं हट्टीपणा नाही करू शकत नाही मी कोणत्या गोष्टीसाठी आईजवळ. हं, म्हणून म्हटलं, क्या बताऊँ तुम्हें मैं मेरे साथ क्या क्या हुआ. हं, जाऊ दे असं तो एक माझ्या नशिबाचा भाग आहे, एक माझा कर्माचा भाग आहे. आता इथून पुढे मला असं वाटतं, की हां, थोडेसे कर्म चांगले केले असतील मी माझ्या लाईफमध्ये आतापर्यंत, तर माझ्या लाईफमध्ये होईलच कधीतरी चांगलं. हां, पण मला एक माहिती आहे, मी कोणाचं वाईट केलं नाही तर देव माझं वाईट तर होऊ देणार नाही ना काही. कुठं ना कुठं माझं तर चांगलं तर होणारच आहे. हे 100% बाकी 99% माझी मेहनत आणि 1% देवाची साथ. बस देवा प्लीज लवकर काहीतरी चांगलं होऊ दे रे प्लीज.